गोटकरांच्या सर्जाबद्दल आपले 2 शब्द मनोगत आपला छोटा समालोचन जो करतोय तो बघूया, त्याच्या तोंडातून आपले त्याचे उद्गार ऐकूया. कर चालू बाळा. काय सांगू तुम्हाला, गोरचा सर्जा आहे ना, गोरचा सर्जाच आहे आणि त्याला पण साथ देणार वाजलेले जण आहेत. आणि अरुण शेड असते म्हणा, अरुण शेड आता बैलगाडी क्षेत्रात असला कुठला दिलदार मनाचा राजा माणूस नाही बघितला नसेल. अरुण शेटने मला कधी दिला माहिती फोन, मला अरुण शेटने फोन दिला. अरुण शेट म्हणजे मला तुला मी फोन देणार, तू फक्त मला सांग तुला रजिस्टर बनायचं असलं मी तुला कधी पण फोन देणार. पण अरुण शेटने मला मागालच्या पावसाळ्यात फोन दिला का तर दिला, देतो म्हणजे तुला. कारण शेट पण दिलदार आहेत ना, असं अरुण पाटील, नाना प्रधान गोट हे सगळे शेट लोक दिलदार आहेत. मुंबईचे जे शेट लोक आहेत ना ते सगळे शेट लोक दिलदार आहेत. आपले संतोष शेट असते, संतोष शेट गरीबापासून सगळे शेट म्हणतो लोकांपासून सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची मदत करतात. आणि आजपास तो संतोष शेट कुणालाच नाराज केला नाही. आणि संतोष शेट माणूस म्हणजे माणूसच आहे. त्यांच्यापाशी मल्हार आहे. 2 फॉर्च्युनरची किंमत एकाच बैलाची, फक्त मल्हारची 11 मल्हारला तोडच नाही. शेट पैसे बैल घेतल्या बाजूवर जाईन तिथं बैल गुलाबातून एक पण बैलाचा मार नाही खाल्ला कुठं. मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये आणि घाटावर तर घाटावरला तर आता 40 सीझनला जाईन तिथे 1 नंबर केला. त्याने अमरापूर मध्ये गेला, सोनहिऱ्याला गेला, आमच्या डोळ्यासमोर जाईन तिथे 1 नंबर केला मल्हारनी सुंदरनी. जेव्हा संतोष शेट बशी हे दोन्ही बैल नव्हते, सुंदर मल्हार, आता संतोष शेट बशी एकच बैल होता. 1 वर्ष कंप्लीट साईनी फक्त मालकाचं नाव राखतो म्हणून राखलं. आणि जाईन त्या अड्ड्या संतोष शेट साई यांचा ना, साई जाईन तिथं राहायचा का तर राहायचा. साईचं वैशिष्ट्य काय, आता जाईन तिथं साई पण राहतो, मल्हार पण राहतो. 3 बैल नशिबाने त्यांचे राहून लागलेत. एका बैलाची तर किंमत 2 फॉर्च्युनरची. बरं, गोटकरांच्या सर्जाबद्दल मुंबईचा रॉकेट म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. काय सांगशील त्याच्या वेगाबद्दल? गोटचा रॉकेट म्हणजे त्याची उडी खतरनाक आहे. तुम्ही कधी पण सुट्टीला बैल बघा, बैल पुढे पळताना बघा, त्याला किती 10 नंबर तासून दे नाही कुठलं पण तासून दे बैल पोहतो. कारण रॉकेट आहे ना, रॉकेट शेवटी कसं जातं तसंच जातं. वाऱ्याच्या गाणी गोट पोहतो, वाऱ्याला पण मागे टाकत. नाव तर गोटचा सर्जा आहे. जाईन त्या मैदानात गुलार घेत, आता जाईन तिथे गोटचा सर्जा राहतो. प्रत्येक बैलावर बैल पोहतो, पण हातात धरून बैल पोहतो. अरुण पाटील असते, बबलू चाचा असते, सगळे शेट लोकच आहेत ना. सगळ्याला आपण दिलापासून मागतो, ते आपल्या दिलापासून मानतो. सगळे शेट लोकच आहेत, आमच्या इथले पण बैल आहेत. धन्यवाद. तू आमच्या मुंबईचा रॉकेट गोटकरांचा सर्जा याचं नाव आणि याची जी तारीफ केली त्याच्याबद्दल, आणि संतोष शेट तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार, याचे मल्हार झाला, तुमचा सुंदर झाला, साई झाला, ही बैल ही अजरामर बैल होऊन गेली आणि मालकासाठीही पळतात असं आपण म्हणावं लागेल. आणि खूप छान माहिती तू दिल्याबद्दल आमच्या चॅनल कडून तुझे खरोखर आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद.